महोदय, फार छोटा विषय होता. माननीय मुख्यमंत्र्यांनी याच सभागृहात कबूल केलं होतं मागच्या अधिवेशनात की त्यामध्ये आम्ही SRAच्या बिल्डिंग बांधतो, रिडेव्हलपमेंटच्या बिल्डिंग बांधतो, कार पार्किंग देतो, पण तिथे घरामध्ये कोणाकडे गाड्या नसतात, मोटरसायकल असतात. त्या मोटरसायकलला कार पार्किंगची प्रोव्हिजन नाही. मग ते रस्त्यात गाड्या लावतात, वाटेत गाड्या लावतात, पॅसेजमध्ये गाड्या लावतात. तर मुख्यमंत्र्यांनी या सभागृहात मान्य केलं होतं की आम्ही त्याला स्पेशल FSI मोटरसायकलसाठी देऊ, जो ज्याला कुठलाही चार्ज होणार नाही. तर त्याचं इन्क्लुडेशन आपण याच्यामध्ये करावं ही माझी नाही विनंती. नाही FSIचा विषय यांच्या डिपार्टमेंटशी नाही, नाही. संबंधित नाही आहे. अहो. नाही 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 कुठली हे पा प्रसादजी, हे पा सन्माननीय प्रसादजी लाड, सन्माननीय प्रसादजी लाड, सन्माननीय लाड साहेब, अहो सन्माननीय लाड साहेब, प्रसाद 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 लाड खाली बसा. हे पहा, आपल्याला पोट दुखत असेल, नाही नाही हे पहा, पोट दुखत असेल तर डोक्याच्या डॉक्टरकडे जाऊन चालेल का? डिपार्टमेंट काय आहे त्याच्यामुळे उगाच पूर्ण ऐका. त्यामुळे आता त्यांनी निर्णय स्वीकारला आहे. सगळ्यांनी SOPच्या संदर्भात ही मीटिंग असेल आणि तुम्ही वेगळी मीटिंग मुख्यमंत्र्यांकडे, नगरविकास मंत्रालयांकडे लावा असं मी सांगते. आता आपण आपला 260चा प्रस्ताव सुरू करूया. तो वाचते जरा. इराण, इस्रायल आणि अमेरिका, तेव्हा सर्व मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की आमचा प्रस्ताव हा संपायच्या आतमध्ये, सन्माननीय नाईक साहेब, सन्माननीय भोयर साहेब, तुम्ही आहात म्हणून मी बोलते तुमच्याशी की हा प्रस्ताव संपायच्या आधी तुम्हाला बाहेर जायची वेळ आली तर दुसरे मंत्री कोणीतरी इथे उपस्थित ठेवा. काल अत्यंत हे सभागृह संतप्त होतं. त्या संतापाचा तुमच्याकडे रोख येऊ नये या दृष्टिकोनातून आपण आपले सगळे व्यवस्थित कोऑर्डिनेशन करून घ्या सभागृहाचं.